जन्नत आहे असे स्टेटस ते ठेवतात। आणि आई मेली तर आपल्याला माहित नव्हतं। आपली आई मेली इथं समजा तो माणूस तिथं झोपेल, बाकीचे सगळे जण जमा झाले आणि या माणूस मस्त घरात येऊन झोपून आला। असं असते, असं भरपूर। पण सो आपल्याला काही करायचं नाही आहे। तर लग्न झालं तेव्हापासून मी लय वेळा सुधारण्याचा चान्स दिला, लय वेळा कधी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन, सगळ्यांच्या विरोधात जाऊन लय वेळा दिला। नेहमी तेच चूक करायची, तेच चूक करायची। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी सध्या बाहेर गावी आलेली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सध्या वातावरण कसं आहे। तर आम्हाला थोडंसं डोकं शांत करायला आम्ही बाहेर गावी आलेलो आहोत। आज आम्ही फिरायला गेलो होतो। इकडे आमची मदर लॉ आहे, इकडे बघा ताराबाई हजारे, यांचं बघा टेन्शनमुळे चेहरा किती सुंदर दिसत आहे, डोळे खोल गेलेले आहेत। लोक जेवण करतात, मी टेन्शनचा नाश्ता करतो। तरी आज बरा दिसत आहे त्यांचा चेहरा, नाही तर मग ते टेन्शन मध्येच असतात। सो असो, तर आजचा महत्वाचा विषयावर आपण बोलूया। आणि सगळ्यात अगोदर स्वराजचा पॅन्ट पाहूया। स्वराजनी स्वतः सेल काय म्हणतात त्याला, सेल्फ सर्व्हिस। हा, तर बघू शकता पिल्लू असं सरा आणि असा पॅन्ट घालायचा। हा, आणि आमचा गणपती बाप्पा पण बघा, एक मिनिट, आमचा गणपती बाप्पा बघा किती सुंदर आहे। ओके, तर चला महत्वाच्या विषयावर। शिकला आपल्यासारखा, इकडून दाखवणं तिकडून। हा, थिएटर का बेटा आहे ना, बरोबर ठेव। तर महत्वाचा विषय असा आहे मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझी युट्यूब फॅमिली। तर मी तुमच्यासोबत प्रत्येक विषय शेअर करत असते। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे काही आहे ते सर्व माहिती आहे। मग आता मला सांगा, एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर बरोबर आपल्याला असं वाटते स्टेटस आपण कशाला ठेवत असतो, स्टेटस आपण याच्यासाठी ठेवतो। मी तर स्टेटस माझ्या आनंदासाठी ठेवते। मी मागं पण सांगितलं की मी माझ्या स्वतःचे स्टेटस ठेवते। मी एखाद्या वेळेसच बाय चान्स मी मीडियावर आली तेव्हापासून मला माहिती आहे की मी बाय चान्स एखाद्या वेळेसच दुसऱ्याचं स्टेटस ठेवते, नाही तर मी माझ्या स्वतःचे स्टेटस ठेवते आणि माझं मत मी स्वतःच्या याला ठेवते। आणि मी आधीपासून माझ्या नवऱ्यानं असं म्हणजे एवढे मोठे स्टेटस ठेवते की नाही, लय मोठे ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा, काय तो माँ के पैरों के लिए नीचे जन्नत है, माँ के पैरों के नीचे जन्नत है असे स्टेटस ते ठेवतात। आणि आई मेली तर आपल्याला माहित नव्हतं। आपली आई मेली इथं समजा तो माणूस तिथं झोपेल, बाकीचे सगळे जण जमा झाले आणि या माणूस मस्त घरात येऊन झोपून आला। असं असते, असं भरपूर। पण सो आपल्याला काही करायचं नाही आहे। तर लग्न झालं तेव्हापासून मी लय वेळा सुधारण्याचा चान्स दिला, लय वेळा कधी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन, सगळ्यांच्या विरोधात जाऊन लय वेळा दिला। नेहमी तेच चूक करायची, तेच चूक करायची। आता तुम्ही म्हणणार की असं काय झालं, तर आता माझ्या नवऱ्याला असं वाटत असेल लय आपण भ्रमंती केली। आता गणपती झाले, देव्या झाल्या, आईचं मरण सरण सर्व झालं, मित्राचे लग्न कार्य सगळे झाले, इलेक्शनही झाले। आता त्याला असं वाटते की माझ्या बायकोनं मला माफ केलं पाहिजे, घरात घेतलं पाहिजे। म्हणून मग याला फोन लावून कॉन्टॅक्ट करायला लावायचा, त्याला लावून कॉन्टॅक्ट करायचा। आणि मी आई थांब ना 2 मिनिटं, पण मी त्या दिवशी जो मला कॉल आला होता तर त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलं, म्हटलं दादा यावेळेस तरी मला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे म्हटलं। कारण कसं आहे, एक वेळा म्हटलं मी जर कोणाला माझ्या मनात जागा देतो तर मी शेवटपर्यंत त्याचा हात पकडतो, त्याचे प्रत्येक चुका माफ करतो। मग समोरच्याने सुद्धा तसं वागायला पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी एवढा करतोय, आपल्यासाठी आपल्याला लग्न झाल्या एवढ्या दूर ऑपरेशनला घेऊन गेली, तेव्हा त्याच्या घरचे म्हणत होते की याचा हात दुरुस्त करू नको, हा त्या लायकीचा नाही आहे। तेव्हा सुद्धा माझ्या आईला 102 की कितीतरी ताप होता। माझ्या आईला तशा अवस्थेत सोडून मी त्याच्याजवळ तिथं 8-10 दिवस राहिली आणि मी स्वतः पैसे खर्च केले आणि त्याचा हात व्यवस्थित केला। त्याच्यानंतरही किती खर्च लावला। त्याच्यानंतर तो बाबाजी तिकडं जेलमध्ये जाऊन बसला, तेव्हाही मी 40,000 रुपये भरून त्याला सोडून आणलं। त्याच्यानंतर मग तो रडे पडे माफी मागे, असं करा तसं करा। मग त्यांचे माझी ननद वगैरे सासू सासरे सगळेजण मध्ये पडले, पुन्हा चान्स दिला।
पुन्हा चान्स दिला. आणि जेव्हा मी चान्स दिला तेव्हा माझ्या आईची अजिबात इच्छा नव्हती, कारण माझ्या आईचं हेच म्हणणं होतं की तो व्यक्ती दुरुस्त होणार नाही. पण मी तिच्या विरोधात जाऊन म्हटलं जाऊ द्या, लेकरांना बाप पाहिजे. मग मी शेवटी यावेळेस मी म्हटलं त्याला कामधंदा पाय. त्यानं कामधंदा नाही, तो म्हणत होता नाही आपल्याला स्वतःचा व्यवसाय लावायचा आहे, आता आपल्याला कोणाचं बांधलेलं नाही पाहिजे. अशा गोष्टी जेव्हा आपण करतो ना की नाही मला स्वतःचा व्यवसाय लावायचा आहे, तर आपल्याजवळ तेवढी कमाई पाहिजे. आपल्या काही बापदाद्याची कमाई नव्हती, परंतु आपण एवढ्या जर म्हणतो नाही मला स्वतःचा व्यवसाय लावायचा आहे, तर कोणाच्या भरोशावर म्हटलं होतं आपण? बायकोच्या भरोशावर. कारण आपल्याला माहित होतं बायकोनं आपण तिकडे उड्याही मारल्या तरी बायको कमाई करून ठेवते ना, आपण गेल्यावर आयत्या पिठोवर रेगोट्या ओढत बसतो. म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ द्या, तुला स्वतःचा व्यवसाय पाहिजे, स्वतःचा व्यवसाय लावून देऊ. तर तेव्हा मी माझं गंठण आहे 12 ग्रॅमचं गंठण आहे सोन्याचं, जे की आता बँकेत आहे, गहाण अजूनही बँकेत आहे. तर ते मी गहाण ठेवून त्या गाडीचं काम केलं. 20,000 अजून लोन काढलं होतं, ज्याची किस्तही माझी 385 रुपये चालू आहे. म्हणजे ते तर लोन मी माझ्या आईच्या लोनमधलंच घेतलं होतं, परंतु प्लस माझं गंठणही गहाण आहे. तर त्या गाडीला मी नाही म्हणता 50,000 रुपये गाडीला लावले, त्याला व्यवसाय लावून दिला. तो व्यवसाय त्यानं धड इथं लाव तिथं लाव. मी चालली त्याच्या मागं पळत, इकडे बसून द्या त्याचं बिराड, तिथं बसून द्या त्याचं बिराड. शेवटी मी एवढा खर्च लवलव थकली आणि मी आता सगळ्या गोष्टीलाच थकलेली आहे. मी स्पष्ट सांगते, मी सगळ्या गोष्टीला थकलेली आहे. मी आता इथून मूव ऑन करत आहे, किंवा मी माझं म्हणजे ते चॅप्टरच बंद करून ठेवलेलं आहे. नवऱ्या या शब्दासाठी पण माझ्या आयुष्यात जागा नाही. जे होईन ते समोर आता पाहून घेऊ. त्याच्यामुळं मला कुठंतरी ते गोष्ट खटकली की बाबा तुझा नवरा जर तुला काय पीत असेल, तू त्याला आवरत नसेल, तो जर त्याच्या हाताने संसार उद्ध्वस्त करत असेल, तर तुझं प्रेम नाही. बरोबर नाही आहे माझं प्रेम, ती गोष्टी बरोबर आहे. कारण माझं सगळ्यात जास्त प्रेम आता माझ्या 2 मुलांवर आहे. कारण आपण लहान मुलने आपण अपेक्षा करतो आपल्या बायकोकडून की बाबा आपल्या बायकोनं आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे. आपल्याला जन्म देणारे मायबाप मातीत गेले, त्यांनी दुरुस्त करू शकले, तर मी कोणती खेतची मुली लावली? आपण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या व्यक्तीकडूनच आपण सुधारलो नाही, त्या व्यक्तीचंच आपण काही करत नाही. आता सुद्धा आपली आई तर आपल्या हातून गेलीच, परंतु आपले बाबा आपल्या मागं आहे. त्यांचं ऑपरेशन झालं तर आपण तिथपर्यंत सोबत गेलो नाही. आणि आपण कशी काय, जर मी एकच गोष्ट त्या दिवशीपासून शिकली, जेव्हा मला माहिती पडलं की माझ्या सासू वारल्या, तेव्हा माझा नवरा झोपलेला होता, तेव्हा मी एकच गोष्ट शिकली की हा व्यक्ती जर याच्या आईचं झाला नाही, याच्या बापाचं झाला नाही, तर उद्या चालून हा माझा कशाहून होणार? नाही होऊ शकत. कारण ज्या व्यक्तीला संसाराचं हे राहते, संसार करायचा असतो म्हणा, किंवा मुलांची काळजी असते ना, तर ते नाही वागत, अशी बेजबाबदारीपणाने वागत नाही. कारण मी तर माझ्या जबाबदाऱ्या सोडून कुठंच पळत नाही. मी ना कधी असं म्हणत नाही बाबा तुझ्या मुलाला घेऊन जा, किंवा मी ना कधी फोन करत काही करत. आणि इथून गेले तेव्हापासून ना मला कॉल आहे ना मेसेज आहे ना काही नाही. असा साधा कॉल पण नसतो, आमचं बोलणं पण नसतं. आता मध्यंतरी आम्ही सोबत गेलो होतो तेच, त्याच्यानंतर ना एक कॉल ना मेसेज ना काही. आणि स्टेटस ठेवायचं, स्टेटस ठेवून काही होत नसतं. ते स्टेटस फक्त 24 तासासाठी असतं, परंतु हे आयुष्य आपलं शेवटपर्यंत साठी असतं. बरोबर. त्याच्यामुळं एकदा म्हणून सांगतो की एकदा एखादी स्त्री जेव्हा म्हणतात ना, स्त्रीने जर ठरवलं ते झोपडीचा स्वर्ग बनवून दाखवते. बरोबर. आणि तिने जर मनात आणलं ना, तर ती महालाचं झोपडी म्हणून दाखवते. म्हणून तिच्या नांदी लागायचं नाही. आणि मला या व्हिडिओद्वारे पण त्यांना एकच सांगायचं आहे की मी माझ्या आयुष्यात खूप समोर गेलेली आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की या परिस्थितीत मी तुम्हाला कॉल करणार आहे, तुम्हाला मेसेज करणार आहे, किंवा तुम्हाला बोलणार आहे, तर तसं यावेळेस तरी काहीच होणार नाही आहे. कारण मी शिकलेली आहे, मी परिस्थितीला तोंड देणं शिकलेली आहे. आणि या जगात आपलं कोणी नसते हे पण शिकलेली आहे. बरोबर. जीव लावणं आणि फायदा करून घेणं हे सगळं मला माहिती आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीतून मी आता जी माझ्या घरात जी परिस्थिती झालेली आहे, जे काही माझ्यासोबत होत आहे, मी तर देवाला धन्यवाद बोलते की खूप चांगलं झालं. इथून पुढे कोणाला मदत करताना, कोणाला काही करताना, आपलं म्हणताना मी 100दा विचार करणार आहे. आणि आयुष्यात कोणी माझ्यासमोर मेलंय ना, तरी मी कोणाचीच मदत करणार नाही आहे.
हा गुण मी यावेळेस म्हणजे या परिस्थितीत मी शिकलेला आहे. कोणाचीच मी काहीच मदत करणार नाही आहे. ठीक आहे. तर चला, एवढंच मला आजच्या व्हिडिओद्वारे सांगायचं होतं. बाकी तुमचं मत काय आहे ते व्हिडिओद्वारे नक्कीच सांगा. कारण टास्क तर सध्या माझ्या जीवनात सगळ्यात मोठा आहे. कारण मला हे घर कोणत्याही एनी ऑफ कंडिशनमध्ये सोडायचं आहे सगळ्यात पहिलं. दुसरीकडे मला घर घ्यायचं आहे. होऊ शकते मी अकोटात पण राहू शकते, होऊ शकते मी बाहेर सिटीमध्ये पण जाऊ शकते. तिसरा माझा टास्क आहे, मला माझ्या मुलीला पण सोबत ठेवायचं आहे. कारण नाही मी कॉम्प्रोमाइज करू शकत. माझ्या 2 मुलांशिवाय मी राहू शकत नाही. माझे दोन्ही मुलं मला डोळ्यासमोर पाहिजे. पण नवऱ्याला मी माफी देणार नाही. कारण अशा परिस्थितीत सोडून गेला. त्याच्या या वागण्यामुळेच मला माझ्या म्हणजे भावाने सुद्धा खूप बोलून गेलेला आहे या व्यक्तीमुळे. त्याच्यामुळं हे एकमेकाचा फायदा घेत आहे. नवरा घेतो यांचा फायदा, हा घेते नवऱ्याचा फायदा. त्याच्यामुळं आता यावेळेस कोणालाच माफी द्यायचं नाही. आपलं आयुष्य मजेत जगायचं. आणि जी परिस्थिती आहे हे जाणारच आहे. कारण याच्याहून मोठ्या परिस्थिती मी बाहेर निघालेली आहे. तर हे परिस्थिती माझ्यासाठी काहीच नाही आहे. समजलं ना. बस एवढंच मला सांगायचं होतं. बाकी तुमचं मत काय ते नक्की सांगा. मी सध्या बाहेरगावी आलेली आहे काही कामानिमित्त, जे तुम्हाला उद्या परवा व्हिडिओमध्ये दिसणार आहे. ओके. तर चला, बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. ओके. बाय बाय कर पिल्लू. हा, गणपती बाप्पा सरळ दाखवू ना. बाय बाय कर. बाय बाय. बाय पापा.